पण आपले जे लोकल इथले मोठमोठे नाव आहेत जे परभणीच्या मातीतून निघाले ते म्हणजे डॉक्टर नारायणराव दांडेकर. त्यांनी परभणीच्या ख्रिस्ती समाजासाठी फार काम केलेलं आहे आणि प्रचार परमेश्वराचा, येशू ख्रिस्ताचा प्रचार त्यांनी गॉस्पल पूर्ण परभणी जिल्ह्यात सांगितलं. आणि त्यांचे मूल म्हणजे कमलाकरराव दांडेकर, त्यांनी पण त्याच मार्गावर पाऊल ठेवून अमेरिकेत ते गेले. परभणीतले ख्रिस्ती असं म्हणू शकतो की पहिले ख्रिस्ती असतील यांनी तिथं जाऊन अभ्यास केला, थिओलॉजी केली आणि तिथं अमेरिकेमध्ये एक परभणीसारख्या लहान छोट्या खेड्याचं, गावाचं, जिल्ह्याचं नाव त्यांनी तिथं मोठं केलं आणि येशू ख्रिस्ताचं, परमेश्वराचं कार्य त्यांनी तिथं मोठ्या प्रमाणात केलं. मराठी कॉन्फरन्स, महाराष्ट्रीयांसाठी, मराठी लोकांसाठी त्यांनी फार काम तिथं केलेलं आहे. सोबतच भोसले, सिनियर भोसले अंकल, सॅम्युअल भोसले अंकल, त्यांनी सुद्धा फार मी आपल्याला आणखी काही नाव मी आपल्याला सांगू इच्छितो. जॉन गायकवाड अंकल, पास्टर जॉन गायकवाड अंकल यांनीही फार काम आपल्या परभणीमध्ये केलेलं आहे. पास्टर मदन मोहन भक्तुल यांनीही परभणी जिल्ह्यामध्ये प्रभू येशूचं काम, परमेश्वराचं काम निस्वार्थीपणे केलेले आहे. पास्टर शशिकांत तारू अंकल हे जे सिनियर पास्टर होते, हे सर्वजण जे मी नाव घेत आहे, त्यांनी फार वर्षापूर्वी निस्वार्थीपणे आपल्या परभणीसाठी, परभणी समाजासाठी, ख्रिस्ती समाजासाठी, परभणी जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रत्येक प्रकारचं आपल्या मंडळीसाठी, ख्रिस्ती लोकांसाठी निस्वार्थीपणे काम केलं. पास्टर तारू शशिकांत अंकल, पास्टर सायमन आणि मग पास्टर नायडू हे पुणेचे पाळक होते, पुणेमध्ये हे पास्टर होते. यांनी पुणेमध्ये भरपूर मोठं काम केलेलं आहे. आणि आणखी एक पास्टर अर्जुन गायकवाड अंकल यांनी पण ख्रिस्ती समाजासाठी भरपूर काम ह्या परभणीमध्ये केलं. इस्रायल आंटी ज्या होत्या त्याही परभणीमध्ये त्यांनी त्या आपल्या ह्याच्यामध्ये होत्या, सिव्हिलमध्ये काहीतरी होत्या आणि त्यांनी त्यामध्ये भरपूर काम केलं, प्रचार केला. गॉस्पल जे तिथं पेशंट्स यायचे किंवा त्यांच्या संपर्कात यायचे, त्यांनी गॉस्पल त्या सर्वांना सांगितला. आणि त्यासोबतच वानखेडे सर जे होते ते आपल्या इथं शिक्षक होते. त्यांनी प्रत्येक जितकेही ख्रिस्ती विद्यार्थी होते, गरजू विद्यार्थी होते, गरजू विद्यार्थी होते, ख्रिस्ती विद्यार्थी होते, त्यांना